नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर कविता आलेला आहे त्याचं नाव काय? कह कविराय. काय आहे तिचं नाव? कह कविराय. आणि हा कविताचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. इथे बघा, पहिले आपण बघणार आहे कवी यांचा परिचय. काय बघणार आहे? कवी यांचा परिचय बघणार आहे. तर कवी कोण आहे? गिरीधर. काय आहे? कवीचं नाव काय आहे? गिरीधर. तर गिरीधरजी यांनी काय केलेले आहे पहिले ते पाहणार आपण. मग आपण कविता पाहणार आहे. कळलं? हो. तर चला, पहिला आता यांचा आपण बघणार आहे परिचय की गिरीधर यांनी काय केलेले आहे. परिचय बघा. जन्म, एक अनुमान के अनुसार इनका जन्म 1713 में हुआ था. यांचा जन्म कधी झाला हे एक अनुमान झालेला आहे, कारण की कोणाला पण माहित नाहीये. पण अनुमान अनुसार यांचा जन्म 1713 याबद्दल झालेला आहे. परिचय, गिरिधर की कुंडलियां बहुत प्रसिद्ध है. गिरिधर यांची कुंडलिया खूपच प्रसिद्ध झालेली आहे. इन्होंने नीति, वैराग्य और अध्यात्म को ही अपनी रचनाओं का विषय बनाया. यांनी नीति, वैराग्य किंवा अध्यात्म यांनाही आपली रचनाएं बनवलेली आहे. जीवन के व्यवहारिक पक्ष का इनकी रचनाओं में प्रभावशाली वर्णन मिळता है. जीवनाचा व्यवहारिक पक्षाचा यांची रचनामध्ये खूपच प्रभावशाली वर्णन भेटतात आहे. कळलं? हो. अजून बघूया यांची प्रमुख कृती. आता आपण यांची प्रमुख कृती बघणार आहे. नीट प्रमाणे ऐकून घ्या. गिरिधर कविवर ग्रंथावली में 500 से अधिक दोहे और कुंडलियां संकलित है. यानी गिरिधर यांनी हा कवीने ग्रंथावली लिहिलेली आहे. ते 500 से अधिक दोहे या कुंडली म्हणजे संकलित आहेत. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. पद्य संबंधी यांनी काय लिहिलेले आहे? कुंडली ये दोहा और रोला के मेल से बनती. कुंडली जे आहेत हा दोहा किंवा रोला यातून मेलतून बनवलेल्या आहे. कुंडली में दोहा के अंतिम पद को रोला का पहला चरण बनाना होता है. कुंडली यामध्ये जे दोहा आहे त्याचं अंतिम पद किंवा अंतिम पदावर रोला यांचा पहिला चरण बनवलेला होता. कुंडलियों की एक विशेषता यह है कि जब शब्द शुरू होती है उसी से इसका समापन होता है. कुंडली यांचा एक विशेषता यह आहे की जेव्हा शब्द सुरू असतात तेव्हाही त्यांच्या समापन पण असतात. यहाँ कुंडलियों के माध्यम से विविध सामाजिक गुणों को अपनाने की बात की गई है. इथे कुंडली यातून माध्यमातून विविध सामाजिक गुण आणि त्यांचं बातमी अपनाण्याचा बात केलेले आहे किंवा बातमी केलेले आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं? छान. तर अजून बघून या की काय आहे. बघा, आता आपण पाहणार आहे कविता. काय पाहणार आहे? कविता. नीट प्रमाणे ऐकून घ्या. गुण के गाहक सहस निर, बिन गुण लहे न कोय, जैसे कागा को गिला, शब्द सुने सब कोय. शब्द सुने सब कोय, कोकिला सबे सुहावन, दो के एक रंग, काग सब भय अपावन, कह गिरिधर कविराय सुनो हो ठाकुर मन के, बिन गुण लहे न कोय, सहस नर गाहक गुण के. आता इथे काय म्हणाले आहे कवी? जे कवी गिरिधर आहे यांनी काय म्हणाले आहे नीट प्रमाणे ऐकून घ्या. कवीच्या म्हणण्यानुसार या कवितात कवी जे आहे त्यांचा म्हणण्यानुसार पुण्य विकत घेणारा हजारे खरीददार आहेत. पुण्य हे जे आहे विकत घेणारा हजारे खरीददार आहेत. पण कोणताही प्राणी किंवा चांगल्या प्रतीच्या वस्तू आपल्याला भेटत आहे कोणालाही आवडत नाही. काय म्हणाले आहे? कोणताही प्राणी किंवा कोणताही चांगल्या प्रतीच्या वस्तू कोणालाही आवडत नाही. म्हणजे दर्जेदार. म्हणजे काय आहे? दर्जेदार. व्यक्तीची पूजा केली जाते. व्यक्ती जे आहे त्यांची पूजा केलेली जाते. ज्याप्रमाणे प्रत्येक जण कावळा आणि कोकिळाचा काय म्हणाले आहे? कावळा किंवा कोकिळांचा आवाज ऐकतो. कावळा किंवा कोकिळांचा आवाज ऐकतो आणि दोघही एकाच रंगाचे. दोघांचा रंग कसा आहे? एकच आहे, काळा. परंतु काळाही असतात. परंतु किंवा कोकिला सर्वांना आवडते. कोकिल जे आहे ते
सर्वात आवडते. कोकिलाचा जे आवाज आहे ते सर्वांना काय करते आवडते. त्यांचा आवाज सुमधुर आहे. काय आहे? सुमधुर म्हणजे खूपच सुरात चाललेला आहे. आणि जे कावळा आहे हा सर्व लबाडीचा अपवित्र मानतात आणि अपवित्र मानतात आणि काय म्हणतात नीटप्रमाणे ऐकून घ्या. त्यांना आपण खूपच अपवित्र मानतात आणि म्हणतात की हा जे आहे आपल्यासाठी नाही आहे किंवा त्यांना अपवित्र म्हणतात आणि चिखलाचा आहे. कविवर गिरधरजी म्हणत आहे की माझ्या मनाचं देव ऐकून घ्या. मी पुण्याशिवाय कोणालाही आवडत नाही किंवा चांगले वाटत नाही. तर दर्जेदार आणि गुणवंतेचे हजारो ग्राहक आणलेला आहेत. या श्लोकातून कवीने पुण्य आणि वर्तन यांचा फरक करताना पुण्यांचं महत्व सांगितले आहे. त्याने मनुष्यात सद्गुण होण्याचा संदेश दिले आहेत. या पंक्तीमध्ये त्यांनी मनुष्यात सद्गुण होण्याचा संदेश दिलेले आहेत. कळलं की नाही? हो. तर अजून बघून घ्या. दूसरी पंक्ति बघा. देखा जब संसार में मतलब का व्यवहार, जब लगी पैसा गांठ में तब लगी ताको यार संग ही संग डोले, पैसा रहा ना पास, यार मुख से नहीं बोले, कह गिरधर कविराय, जगत का ये ही लेखा, करत बेगरजी प्रीती, मृत कोई बिरला देखा. तर याप्रमाणे इथे म्हणाले आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्या. तुम्ही जेव्हा ऐकणार तेव्हाही तुम्हाला कळणार आहे. कवीच्या दुसऱ्या पंक्तीमध्ये कवी म्हणतात, कवीच्या म्हणण्यानुसार त्यांनी संपूर्ण जग पाहिले आहे. या जगात प्रत्येक वर्तन अर्थपूर्ण आहे. म्हणजे प्रत्येक नात्याचा पाया स्वास्थ्यावर अवलंबून आहे. जोपर्यंत एखाद्याकडे पैसे आहेत तोपर्यंत ही प्रत्येक जण त्यांचा मित्र आहे. ज्याच्याकडे पैसे आहेत तोपर्यंत प्रत्येक जण त्यांचं काय आहे? मित्र आहेत. तोपर्यंत प्रत्येक जण त्यांचा मित्र आहे. त्याचे सर्व मित्र त्यांचा शेजारी राहतात. परंतु जेव्हा त्याच्याकडे पैसे नसतात किंवा पैसे संपत नाही तेव्हा त्यांचा समान मित्र देखील जे आहे त्याच्याशी थेट बोलत नाही किंवा त्याच्याशी नीटप्रमाणे बोलते नाही. हा कविराय गिरधरजी यांनी म्हणतात की या जगाचे वर्तन आणि नियम आहे. या जगाचा हा वर्तन आणि नियम आहे. एकत्र राहणारा प्रेमरहित निस्वार्थ अनोखे मित्र कधीही कवचितव दिसतात. या श्लोकातून कवीने स्वार्थ आणि निस्वार्थ यांच्यातील फरक असलेल्याचं सांगून एक निस्वार्थ नाते ओळखले आहेत. संपत्ती आणि दरिद्र मधील खरे आणि खोटे मित्र ओळखले जाते किंवा त्यांचे मार्गदर्शन होऊन जाते असे कवीने सांगितलेले आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून तिसरा पाहूया. झूठा मीठे वचन कही, ऋण उधार ले जाए, लेत परम सुख उपजे, लेके दियो न जाए, उच्च अरु नीच बतावे, ऋण उधार की रीति, मांगते मारन धावे. कह गिरिधर कविराय जनी, रहे मन में रूठा, बहुत दिन हो जाए, कहो तेरो कागज झूठा. आता या पंक्तीमध्ये कवीने खूपच छान प्रमाणे एक गोष्टी सांगितली आहे. मला तर खूपच चांगली आवडलेली आहे. परंतु तुम्हाला आवडत आहे की नाही हे बघा. कवीच्या म्हणण्यानुसार या पंक्तीतून कवीच्या म्हणण्यानुसार कवी म्हणत आहे, खोटे बोलणारे गोड शब्द बोलून कर्ज घेते. जे खोटे आहे गोड बोलून तुमच्याशी कर्ज घेते. कर्ज घेताना त्यांना खूप आनंद होते
कर्ज जेव्हा हे घेते त्यांना खूपच आनंद होते. परंतु परंतु त्याच्याकडून घेतलेला परंतु जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे घेतलेलं कर्ज परत केले जात नाहीत, ते सावकारास सावकारास उलट सांगू लागतो. ते सावकारासला उलट सांगू लागतो आणि काय वाटतं बघा, कमी योग्य आणि चुकीचं, कमी योग्य आणि चुकीचं आणि चांगले आणि वाईट कवी म्हणतो, कर्जदार त्याला पैशाची मागणी करीत असेल तर कर्जदार तिला जिचे मारण्यात धावले. कवीवर गिरिधरजी म्हणतात की कर्जदाराचा राग आला जीवन तो त्यांचा डोळे वाचवत आणि जेव्हा कर्जासाठी बरेच दिवस निघून जातात तेव्हा सावकाराचा मागणीनुसार तो त्याला दिलेला कागद दिलेले आहेत व्यवहारीच्या स्थिती स्पष्ट केली आहे. कवीच्या म्हणण्यानुसार एखाद्या विचार केलेला पाहिजे. तर यापर्यंत कवीने असं सांगितले आहे की जेव्हा तुम्ही कोणाच बरोबर हा सगळं ऋण घेतात आणि त्यांना देखून ते काय करते तिथून भागून जातात, कारण की त्यांना असं म्हणतात की तुम्ही माझा जे कर्ज दिलेले आहे तू मला द्या. तर त्यांना नाही देते आणि तुम्हाला जसं बघते की तुम्ही तिथून येत आहे तर ते काय करते तिथून अजून कुठे निघाते. तर याप्रमाणे मी तुम्हाला असं सांगत आहे या पंक्तीतून हे खूपच छान पंक्ती दिलेले आहे की हा जे कर्जदार आहे ते त्यांना जेव्हा पैशाची गरज होते ते त्यांना देते आणि जेव्हा जे कर्जदार पैसे आपल्याला साहूकार जे आहे ते पैसे घ्यायला येते तर त्यांना खूपच खोरेखट्टे सांगून तिथून निघतं असं लोक. तर इथे म्हणाले आहे की जेव्हा हा सगळं गोष्टी तुम्हाला प्रमाणे दिलेली आहे तर याबद्दल तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे जो हा मनुष्य आहे, माणूस परिस्थितीनुसार ते पण बदलून जातात. तुमच्याकडे पैसे येणार तर तुम्ही बदलून जाणार आहे. तर याबद्दल तुम्ही असा नाही विचार करते की जेव्हा आपल्याकडे पैसे नाही होते तेव्हा आपली परिस्थिती कशी होते आणि तेव्हा आपल्या सोबत कोणी आहेत का हे पण आपण पाहिजे नाही. तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आपल्या जीवनात खोटे किंवा खरे मित्राचा पहिचान करा. तुमच्यासाठी लोक काय करत आहे त्यांची बातमी मागून घ्या आणि त्याबद्दल जे आपले खरे मित्र आहे ते कधीही आपला पैसे किंवा आपला कपडे हा बद्दल त्यांना काहीही फरक पडत नाही. जे आपले चांगले किंवा खरंच मित्र आहे. परंतु जे आपले खरंच मित्र नाही त्याबद्दल तुम्हाला मी ही सांगणार आहे की ते फक्त तुमचे वाहवाही करणार आणि त्याबद्दल त्यांचा काय फायदा आहे ते फक्त बघणार. तर याबद्दल तुम्हाला मी सांगत आहे की तुमच्या जीवनात हा जे आहे त्यांच्याबद्दल तुम्ही विचार करून घ्या. जेव्हा तुम्हाला असं वाटत आहे की हा मित्र आमचा खरंच आहे तेव्हाही त्यांच्याशी बोलूया आणि आपल्या जीवनात काही जे बातमी आहे ते त्यांना सांगून घ्या. तुम्हाला असं वाटतं की नाही हे नाही करणार किंवा यांचा प्रयोग नाही होणार तर तुम्ही त्यांच्याशी इतकं नको बोलूया की ते तुमचा फायदा उठवणार. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर याबद्दल मी तुम्हाला फक्त एवढाही सांगणार आहे की तुम्हाला वाटते की तुम्ही त्यांच्याशी बोलूया तर बोलून घ्या, नाही तर नको बोलू. कळलं की नाही? हो. धन्यवाद.